नांदेडमध्ये देखील गॅससाठी काही ठिकाणी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. बुकिंग होऊन सुद्धा OTP मिळत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्याला होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर कुठलाही परिणाम नाही. नागरिकांनी विनाकारण बुकिंग करू नये असं आवाहन पुरवठा विभागानं केलेलं आहे. जनतेने कोणी पॅनिक होऊन हे करण्याची गरज नाही. ॲडव्हान्स बुकिंग वगैरे यामध्ये जर झालं तर मग त्याचा वेगळा हे होत आहे, परिणाम जनतेमध्ये होत आहे आणि असं वाटत आहे की टंचाई आहे वगैरे असं जाणवत आहे. त्यासाठी आम्ही पथक नेमलेले आहेत आणि तहसीलदार यांना देखील तहसीलच्या स्तरावर पथक नेमण्यास सांगितलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांना कडक कारवाई करण्यास सांगितलेले आहे. आणि असं जर कुणाचं असं निदर्शनास आलं की अमुक ठिकाणी एखाद्या खूप मोठ्या प्रमाणावर काही साठवणूक आहे काय, त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा. त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.